या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। पत्रकारांचा एक वसा चळवळ ध्यास समजून समाजातील वंचित घटकांसाठी आपल्या लेखणीच्या माध्यमातून अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून खरीखुरी पत्रकारिता जपत आपले सामाजिक दायित्व निभावणाऱ्या सोलापूर शहर जिल्ह्यात अनेक पत्रकारांना राहण्यासाठी स्वतःची पक्की घरं नाहीत। सोलापूर शहर जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार आज देखील भाड्याच्या घरात राहत असून अल्प मानधन व तुटपुंजा मिळणाऱ्या जाहिरातीमुळे त्यांना स्वतःची मालकी हक्काची घरं आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यानं घेता आली नाहीत। कोरोनासारख्या जीवघेण्या काळात पत्रकारांनी आपलं कुटुंब बाजूला सारून जीव धोक्यात घालून केवळ राष्ट्रीय कर्तव्य म्हणून केंद्र सरकार, राज्य सरकारचं कोरोना संदर्भात असलेले आदेश निर्देश बातम्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून आपली सामाजिक जबाबदारी पार पडली आहे। पत्रकारांनी पार पडलेली आहे ही जबाबदारी, पण आता स्वतःची पक्की घरं नसलेल्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आलंय। पत्रकारांच्या घरकुल योजनेसंदर्भात पत्रकार सुरक्षा समितीचे निवेदन राज्य सरकारकडे पाठवून पत्रकारांच्या भावना राज्य सरकारला कळवणार। उपजिल्हाधिकारी यांचे पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाला ठोस आश्वासन। सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःची मालकीची घरं नसणाऱ्या पत्रकारांच्या घरकुल संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबरोबर विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार। सोलापूर शहर जिल्ह्यातील स्वतःच्या मालकी हक्काची घरं नसणाऱ्या पत्रकारांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही यशवंत पवार यांनी यावेळी पत्रकारांना दिली आहे। यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने, मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड, सोलापूर जिल्हाध्यक्ष राम हुंडारे, जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर, उपाध्यक्ष अमर पवार, सोलापूर शहर अध्यक्ष अन्सर तांबोळी, BS शहर अध्यक्ष महिला विभाग रक्षणदास स्वामी, शहर कार्याध्यक्ष राजू वग्गू, सचिव अरुण सिटगद्दी, समन्वयक लक्ष्मण सुरवसे, संघटक कबीर तांडुरे, दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलात, अजमेर शेख योगेश स्वामी, अशोक खेडगीकर, कल्याणी कुंभार, बेलीफ इत्यादी पत्रकार बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते। नमस्कार, मी यशवंत पवार, प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र। आज सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राज्य सरकारने घरकुल योजना बनवावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांची आज पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे। सोलापूर शहर जिल्ह्यात असे अनेक पत्रकार आहेत ज्या अल्प मानधनावर काम करतात, तुटपुंजा जाहिरातीवर काम करतात, परंतु त्यांना त्यांच्या हक्काची पक्की घरेत नाहीत। अनेक पत्रकार भाड्याच्या घरात राहतात। म्हणून आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरं नाहीत अशा पत्रकारांसाठी घरकुल योजनेतून घरे मिळवून द्यावेत म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। कोरोना संक्रमण काळात अनेक पत्रकारांनी आपलं कुटुंब बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून केंद्र सरकार, राज्य सरकारचे आदेश निर्देश हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। अशा प्रामाणिक व बेघर पत्रकारांना घरे मिळवून देण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी शासन स्तरावर प्रयत्न करावा अशी देखील या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं विनंती केलेली आहे। यापुढे ही पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना मालकी हक्काचे घरं नाही त्यांच्यासाठी माननीय विभागीय आयुक्त, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून बेघर पत्रकारांना किंवा ज्या पत्रकारांना पक्की घरे नाहीत अशा पत्रकारांसाठी घरे मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अशी या ठिकाणी ग्वाही देतो। पत्रकारांसाठी घरकुलाचा जो प्रश्न मांडला आहात हा फक्त सोलापूर जिल्ह्यातील यांना प्रयत्न करणार का महाराष्ट्राच्या पत्रकारांसाठी तुम्ही सध्या तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांचा हा विषय आहे म्हणून आपण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। जर करता ही योजना राज्य सरकार जर संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत असेल तर पत्रकार सुरक्षा समिती संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी घरकुल योजना बनवावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते। सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर। सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे।
मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चाप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.